नमस्कार मित्रांनो, युवा शेतकरी ट्रॅक्टर फार्मरवर स्वागत आहे. कारण आता मी तुम्हाला जे सोलरविषयी माहिती देत आहे. आता नवीन जी योजना आलेली आपली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. कारण हा आपला प्रधानमंत्री कुसुम योजनेचा सोलर इन्स्टॉलेशन झालेलं आहे. जे काही आता यूट्यूबला मेसेज आपले व्हिडिओ येतात मित्रांनो, ते सांगतात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे सोलरचे इन्स्टॉलेशन चालू झालेले आहेत. कारण मित्रांनो सध्या की सोलर इन्स्टॉलेशन झालेलं नाही मागेल त्याला सौर ऊर्जामधलं. कारण नुसता पैसे भरण्याचा मेसेज चालू आहे मित्रांनो आणि वेंडर सिलेक्शन चालू आहे. कारण जुन्या कंपन्या सध्या मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बंद केलेले आहेत. कारण नवीन कंपन्या याच्यामध्ये भाग घेणार आहेत. कारण जुन्या कंपन्यांचा कोटा बंद झालेला आहे. त्यासाठी मित्रांनो जे व्हिडिओ येतात ना सोलर इन्स्टॉलेशन झाले आहेत आपल्या मागेल त्याला सौर ऊर्जाची हे चालू नाही आहेत सध्या मित्रांनो, हे फेक व्हिडिओ येत आहेत. कारण तुम्हाला जर सांगायचं झालं मित्रांनो, मागेल त्याला सौर ऊर्जामध्ये इन्स्टॉलेशन सध्या चालू नाही आहे. कारण विंटर सिलेक्शनसुद्धा चालू आहे आणि पैसे भरण्याचा मेसेज चालू आहे. कारण शासन अजून मुख्यमंत्रीनी असा जार काढलेलाच नाही मित्रांनो. हे आपलं जुना आहे CRIचा. कारण मित्रांनो ज्यावेळेस मी आता पैसे भरले त्यावेळेस तुमचा फॉर्म पुढे जाणार. त्यानंतर सबमिट झाल्याच्यानंतर तुमचा गट नंबर चेक करणार. गट नंबरमध्ये चेक केल्याच्यानंतर बघणार तुमच्या नावावर विहीर आहे का, तुमच्या नावावर कोटेशन आहे का, तुमच्या नावावर DP दिलेली आहे का शासनाने. यानंतर सर्व चेक झाल्याच्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर होणार. पहिलं मित्रांनो कोटेशन असले तरी सोलर द्यायचे. आता कोटेशन असलंसुद्धा सोलर देत बंद केलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही जे पैसे भरतात ना हे खरोखर विचार पूर्ण करून पैसे भरा. कारण मित्रांनो हे जे ना डायरेक्ट व्हिडिओ घेतात टाकतात मित्रांनो, मला काय कोण्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करायची नाही. पण तुम्ही मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंपमध्ये जर फॉर्म भरलेला असला, तुम्हाला पैसे भरायचा मेसेज आला असला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर त्यानंतर तुम्हाला 1-1.5 वर्षांनी पैसे वापस येणार. कारण मागील त्याला सौर कृषी योजनेअंतर्गत सध्या फॉर्म चालू आहेत भरणं आणि कोठा वाटप बंद आहे. त्यानंतर जार निघाल्याच्यानंतर मित्रांनो सौर कृषी पंप योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात होतील. तर ह्याविषयी अजून जर तुम्हाला काही माहिती घ्यायची असली तर मला कमेंट करा. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर विहीर लावलेली आहे, बोर लावलेला आहे आणि कोटेशन नाही आहे, DP नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी पैसे भरू शकता. कारण खरोखर मित्रांनो आता गट नंबरवर टाकून शेतकरी जायचं ऑनलाईन आहे. आता सध्या पहिलं ऑफलाईन होतं बरंच, पण आता सध्या लाईनमन स्वतः येऊन सर्वे करणार. त्यानंतरच तुम्हाला सर्व प्रोसेस पुढे चालू राहणार. कारण मित्रांनो आता नेम खूप कडक आलेले आहेत. पहिलं मित्रांनो कोटेशन वगैरे असलं तर तरीसुद्धा धकून घ्यायचे, पण आता नाही मित्रांनो. ऑनलाईन कोटेशन आहे. ऑनलाईन तुमचा कोटेशन नंबर त्याच्यात आधार कार्डवरच तुमचा अप्रूव्ह राहणार. कारण तुम्ही जर पैसे भरले मित्रांनो असे योजनेचे, तुम्ही जर समजा माहिती घेतली नाही तर तुम्हाला पैसे बरेच दिवस तुमचे अडकून राहतील. त्यासाठी मित्रांनो तुम्ही विचारपूर्वक करून पैसे भरा. त्यासाठी पुढच्या टॉपिकमध्ये मी थोडाफार अजून माहिती घेऊन मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो. कारण आता या जुन्या कंपन्या बंद झालेल्या आहेत, नवीन कंपन्या येणार आहेत. शक्ती, GK, CRI, इकोजेन, टाटा या कंपन्या बंद आहेत. त्याच्यामध्ये नवीन कंपन्या येणार आहेत. त्यासाठी मी नवीन कंपन्या कोणत्या चांगल्या आहेत याविषयी तुम्हाला माहिती देतो. भेटू पुढच्या टॉपिकमध्ये. नमस्कार युवा शेतकरी ट्रॅक्टर फार्मरवर.